तर ही अशी प्रशस्त रूम आहे. कशी वाटली? आवडली? ओके. सगळ्या फॅसिलिटीज या रूम मध्ये आहेत. मिनी फ्रीज आहे. एक किती झाले? 1 मिलियन 10 लाख सबस्क्रायबर. कसं वाटतं तुला? मस्त वाटतंय. तुला कधी असं वाटलेलं का की तू फेमस होशील एवढी? फेमस व्हायला तिच्या मुलं मी झाले, माझं मुलं ती झाली. एकमेकीचा कुठला नाता होता तो बघा आणि बाहेरचे नाता. केक कटिंग झालेलं आहे. खूप मजा आली. सगळेजण एकत्र सेलिब्रेट केलेलं आहे. आणि आता पार्टीला सुरुवात होणार आहे. आणि मग जेवणाची वेळ झाली. सो व्हेज अँड चिकन मसाला अतिशय टेस्टी आहे. जबरदस्त. ट्राय करून बघ. तर मित्रांनो, आज आपलं एक छोटंसं गेट टुगेदर आहे. बिंदास मुलगी आणि आजी आलेली आहे. सो त्यांच्याबरोबर आपण रिसॉर्टला जाणार आहोत. बरेचसे मेंबर आपल्याला जॉईन होणार आहेत. कोण कोण आहेत ते तुम्हाला व्हिडिओत कळेलच. नक्की हा एक व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. द वर्ल्ड फेमस व्यक्तिमत्व, द मॅन फ्रॉम आंबरड. हॅलो, मयुरी आहे आपल्यावर, अंकिता, अधिराज आणि मनोहर. अधिराज नाही. चलो, आपल्याला जायचं आहे हे माईज बीच रिसॉर्ट. इथून जे आपल्या रेवंडी गावातच आहे. आपल्या घरापासून हार्डली 1 किलोमीटर अंतरावर असेल. तर आता आपण तिथे जाऊया. पावसाने सुरुवात केलेली आहे. आल्या वेलकम ड्रिंक आणि पावसाने स्वागत, वेलकम ड्रिंकने स्वागत. चिअर्स. तर असं हे पूर्ण कॉटेज आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला नंतर दाखवीनच. ड्रोन लावायला मिळाला तर ड्रोन मधनं पण दिसेल तुम्हाला. इथे वुडन कॉटेजेस आहेत 1 2 3 4. हे लोक येत आहेत. तिथे रिसेप्शन आणि वर कॉन्फरन्स हॉल आहे, रेस्टॉरंट आहे, त्यांचं स्वतःचं ओन किचन आहे. लग्न विवाहासाठी इथे खाली हॉल आहे, दाखवतोच नंतर. हॉल नाही आहे, म्हणजे लॉन एरिया आहे, पूर्ण ओपन लॉन एरिया. आणि स्टेज देखील आहे. थोडं पुढे जाऊन आपण बघूया. हो, हे मंदार इकडे. अच्छा, बघा हा स्टेज आहे. आणि इथे तुम्ही मोठा इव्हेंट देखील करू शकता. कॅटरिंगची व्यवस्था देखील यांची आहे. मचान केलेली आहे. पुढचे सुपर डिलक्स रूम आहेत, तिथे आहेत काही गेस्ट अगदी समुद्राला लागून. नंतर दाखवतो, आपण पुढे जाऊया. थोडं पुढे आल्यानंतर इथे हा स्विमिंग पूल. इथे मनोहर, हा स्विमिंग पूल मस्त. तिथे देखील एरिया खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेला आहे. आपण तिथे देखील टेबल्स ठेवून बसू शकतो, मस्त एन्जॉय करू शकतो. हा आहे स्विमिंग पूल. आणि इथे आहेत हे सगळे डिलक्स रूम. आय थिंक बाहेरच्या त्या बाजूला सुपर डिलक्स आहेत. ओके, तोपर्यंत तुम्हाला ह्या डिलक्स रूम दाखवतो मी. इकडच्या लाईट्स लाव ना सगळ्याला. तर ही अशी प्रशस्त रूम आहे. कशी वाटली? आवडली? ओके. सगळ्या फॅसिलिटीज या रूम मध्ये आहेत. मिनी फ्रीज आहे, तुमचं ब्रेकफास्टसाठी टेबल आहे, देन फोन, टेलिव्हिजन, वॉर्डरोब, इथे एक छोटं कॅबिनेट दिलंय बॅग्स तुमच्या. हा वॉश. ही आहे रूम 1. आपण बाजूच्या रूम मध्ये जाऊया. बॉईज वाली रूम.
कशी वाटली मंदार रूम? असं वाटतं की आईस काढायचाच नाही. हे बघ ना. अरे असं कसं आता झोपायचं आपण. इथे देखील सगळ्या फॅसिलिटीज आहेत ज्या रूम मध्ये आपण बघितलं. साईड टेबल आहे, मिनी फ्रीज आहे, तुमचं ब्रेकफास्ट टेबल आहे, देन टीव्ही युनिट, वॉर्डरोब, कॅबिनेट एक, आणि हा वॉश एरिया. सो टी कॉफी कॉर्नर, केटल प्रोव्हाइड केली आहे, कॉफी आहे, टी आहे, वॉटर आहे. तुम्हाला पाणी गरम करून तुम्ही स्वतःची टी कॉफी बनवू शकता. शुगर पाऊच आहे, ग्लास, कप, सगळी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे. तर आल्या आल्या अधिराजला जायचंय स्विमिंग पूल मध्ये. इतका पाऊस पडतोय तरीही, तर त्याच्यासाठी मला देखील जावं लागणार. थोडा बाथ घेऊया, ते बाथ घेऊया आणि पूल मध्ये एंट्री करूया. थंड आहे रे पाणी. वाव. अधिरा तू इथे तर फुल डुबणार. थंड पाणी, उद्या आहे थंडी. इकडे येतो, ये ना विराज. हा हे तुम्ही का नाही येत आहे पोहायला? दुसऱ्यांची वाट बघतो. कोणाची? दुसऱ्यांची. अच्छा, म्हणजे ते बाकीचे जे लोक येतात त्यांची. आणि मला कुडकुडत का ठेवलाय तुम्ही? चल ना मंदार, ये ना. थंडीवरचा उपाय पण आहे माझ्याकडे. तू उडी मारून नका मला. कम ऑन. वाव. सो मस्त पाण्यात भिजून आलेलो आहोत. अजून बरीच लोक यायची आहेत, वाट बघतो आम्ही त्यांची. कदाचित ते आल्यानंतर जर मूड झाला तर पुन्हा स्विमिंग पूल मध्ये. नाश्ता करूया ना. काढलं होतं आमचा, सकाळपासून ऊन होता आणि आता पाऊस चालू झाला. काल पण 3:30 ते 7:30 8 वाजेपर्यंत धोधो पाऊस. आज देखील तोच टायमिंग त्यांनी चालू केला पावसाने. नाश्ता करणार आहात? हो. ओके, गरम करा पाणी. पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. बिंदास मुलगी आली आहे, तिला भेटून येऊया आपण. त्यांची इलेक्ट्रिक कार्ट पण आहे, गेस्टला नेण्यासाठी केली आहे त्यांनी अरेंज. बघा इथे झाकून ठेवली आहे पावसामुळे. आणि पावसाबरोबर आपले स्पेशल गेस्ट आलेले आहेत, गौरी पवार आणि VIP गेस्ट आजी. कशी आजी? मस्त पैकी आजी इकडे आणलं. आजी गारटली आहे बाई. कसं वाटलं इकडे? छान छान वाटलं. आधी खोलीत बघून छान वाटला. ह्याच्यापेक्षा अजून पॉश खोली आहे. इतर साधीवाली आहे, पण आपली खोली तिकडे आहे, समुद्राला लागून. समुद्र दाखवतो मी तुला आज. समुद्राला लागून. नाही नाही नाही, काय नाही, आमचा समुद्र सेफ आहे. कसं वाटतंय? किती झाले? 1 मिलियन, 10 लाख सबस्क्रायबर. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. तुला कधी असं वाटलेलं का की तू फेमस होशील एवढी? फेमस व्हायला हिच्या मुलं मी झाले, माझ्या मुलं ती झाली. एकमेकीचा कुठला नाता होता तो बघा आणि हायचे नाता. सुपर सुपर. सो आज पार्टीमध्ये आजी देखील आपल्याला जॉईन होणार आहे. आणि इथे काहीतरी आहे, इथे दिसतंय. आपल्याकडे कधी येणार हे मित्रांनो? सबस्क्राईब करा. हे आला पाहिजे आपल्याकडे, बरोबर ना गौरी? लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आम्हाला असं जड झालंय की आमच्या आधीचे जे युट्यूबर आहेत हे असं बोलून तो अजून जड.
चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन व्लॉग्स केले आहेत, खूप उद्योजकांना पुढे आणलं आहे आणि आम्ही काय कॉमेडी व्हिडिओज करून 1 मिलियन सबस्क्रायबर सो थोडा बनता है यार, जल्दी जल्दी करो. थँक्यू सो मच. थँक्यू. तर हा त्यांचा कॉन्फरन्स हॉल आहे. इथे कॉन्फरन्स टेबल देखील अरेंज केलं जातं. जर आपली रील जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. कॉन्फरन्स हॉल विथ AC आहे आणि इथे तुम्ही छोटेखानी पार्टी देखील अरेंज होते. इथे वर लाईट आहेत. आपण रात्री सगळं गेट टुगेदरचा कार्यक्रम इथेच करणार आहोत छानपैकी आणि इथून वरचा व्ह्यू मिळतो. हा जो बघताय तो समोर समुद्र आहे. हा संगम आहे गड नदी आणि समुद्राचा. वरनं बघा काटे साहेब आलेले आहेत. नमस्कार, वेलकम. नाईस बीच रिसॉर्ट मध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच की तुम्ही. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. खूप छान प्रॉपर्टी आहे. आपल्या इतर अजून कुठे कुठे आहे आपला रिसॉर्ट? एक वैभवडीला आहे. अच्छा, वैभवडीला आपली अशीच एक प्रॉपर्टी जंगलात आहे. ओके. आणि त्याशिवाय टेंट हाऊस म्हणून दुसरी एक प्रॉपर्टी. अच्छा. आता शिरोड्याला खूप मोठं चालू केलंय. येस, नक्कीच. प्रीमियम प्रॉपर्टी. सो लवकरच आपण ते पण लोकांसमोर आणू. मला सगळ्यांना बोलवतो. येस, थँक्यू सो मच. त्याशिवाय ते होणार नाही. थँक्यू सर. सरांचे हायलक्स आहे. ड्रीम कार हायलक्स. रेस्टॉरंट मध्ये जाऊया. रेस्टॉरंट मध्ये काय काय दाखवतो तुम्हाला. सो हे मेन्यू आहेत. इथे टेबल अरेंजमेंट आणि लवकरच काहीतरी खायला येईल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देवगडवरनं स्वागत आहे तुमचं. आणि आरुश्री आणि अमोल यांचं देखील स्वागत. काय होय. तर इथे फ्रंटला सुपर डिलक्स रूम आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवतो. ओके, अशा प्रकारे ह्या 3 रूम्स आहेत इथे फ्रंटला. सुपर डिलक्स आपल्या रीलमध्ये आहेत. आणि इथे हा डेक आहे. या डेकवर असे इथे खुर्च्यांची अरेंजमेंट असे. वाऱ्यामुळे ते हलत आहेत. आणि ही जी गड नदी आहे आपली इथे येऊन समुद्राला मिळते. सो हा अरबी समुद्र तळाशील तोंडवळीचा एंड पॉइंट आहे आणि ही जी गड नदी आहे ती इथे येऊन समुद्राला मिळते. सो ही सर्जेकोट बाजू, ही तळाशीलची बाजू. इथे रेवंडी म्हणजे ही आपली रेवंडी, इथून सर्जेकोट चालू होतं असं. आणि हे पाणी इथून समुद्राला मिळतं. कसं वाटलं? खूप सुंदर आहे. म्हणजे मी आता जिथे उभा जिथे आहे तिथून एक्झॅक्ट इथे सुवर्णगडाकडे किंवा कोळंबा सर्जेकोटला जाऊ शकतो. उभा आहे आता इथे तुमच्या रेवंडीत आणि समोर मला दिसतंय ते म्हणजे तळाशील तोंडवळी. 3 ग्रामपंचायत दिसते. 3 ग्रामपंचायती समोर म्हणजे एकदम पावलावर आहे. फक्त मध्ये पाणी आणि समोर अथांग आपला अरबी समुद्र. नक्कीच खूप सुंदर आहे. आणि हीच खरं आपलं मालवणचं आणि संपूर्ण कोकणचं हे सौंदर्य वैभव आहे. समुद्रच सगळ्यांना एकत्र एका ठिकाणी घेऊन येतो. नक्कीच. वेलकम. सुहास बात कर. सुहास कसा म्हणतो तुम्हाला? सुहास अरे आम्हाला काय ठेवलं नाही तुम्ही? काय होतं? सँडविच, भजी. चांगलं रे. तू आज उत्सव मूर्ती आहेस. तू फक्त सांगायचं तुला काय पाहिजे. सो मजा आली नाश्ता करायला. तू एवढं का नाश्त्याला खुश झालास? मी कधीच नाही करत. हा पहिल्यांदा. परत खाल्लंय. आता आपण काय करूया? काय तोंडात येतं? नाही. अरे 6:45 झालेत तर आता आपण तयारीला लागूया. जेवायला जाऊया. पोहायचंय? पोहायचंय? पोहणार आहेस? थंडी पोहणार आहे. कोण कोण पोहणार आहेत? चला पोहायला जाऊया. हे नाचा.
चला उत्सव मूर्ती बसा. गणपती बाप्पा. आरामात. हा शबाश. हे बसा मागे बसा. चला चला मंदार बाय. बॅगा नंतर बघू. गणपती बाप्पा. बस इकडे जा. नाही इकडे इकडे बस. बजट. अधिराज नाच नाच. अधिराज नाच. तर आता आपण आलो आहोत रूम नंबर 3 कडे. आतून दाखवतो मी तुम्हाला. ही सुपर डिलक्स रूम आहे आणि ही सुपर डिलक्स रूम. त्याला जो व्ह्यू आहे हा समोर सरळ समुद्राचा. हे पडदे बाजूला केलेत की सरळ व्ह्यू तुम्हाला समुद्राचा मिळणार. अगेन सगळ्या फॅसिलिटीज या रूम मध्ये आहेत. सगळ्या मगाशी मी तुम्हाला दाखवलेल्या त्या. आणि वॉर्डरोब, कॅबिनेट, बाथ एरिया. येस. बॉडी वॉश सगळं दिलेलं आहे इथे. कसा वाटला धीराज? आवडला? चलो. अमोल आणि आरुषीसाठी खास वुडन कॉटेज. मंदाराने मयुरीसाठी नाहीये का? नाही ते आता जुने झाले. नाईस. आणि याचं वॉश एरिया जातो. नाईस. ओके. तुम्ही सामान ठेवा आणि मग या बाहेर. सामान द्या ठेवा आणि बाहेर या. तर आजचं सेलिब्रेशन असं आहे की बिंदास मुलगीचे झाले आहेत 1 मिलियन आणि मंदार मयुरीचे झाले आहेत 1 लाख सबस्क्रायबर. तर त्याचं सेलिब्रेशन दोघांनाही सरप्राईज आहे, मंदारला आणि हिला. त्यांना माहिती नाही की आम्ही कुठे करणार आहोत आणि काय सजाड. काय तुम्ही ऑर्डर घेता का याचे? एक शो आहे कुठला? खेळ पैठणीचा. खेळ पैठणीचा. आपल्या सिंधुदुर्गात सगळीकडे ऑर्डर्स देतो. नंबर सांग ना. माझा नंबर 9503852472. फक्त पैठणीचा खेळच नाही, तर तुमचे कुठलेही कार्यक्रम असतील आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट पण करतो. आणि ओके. सगळ्या प्रकारचं अँकरिंग, पॉलिटिकल असू दे, कल्चरल असू दे, कोणतेही असू दे सगळं. आजचं पण होस्ट करणार आहे. येस. कसं वाटलं तुला ऑल ओव्हर? एवढं सुंदर वातावरण आहे ना. सुंदर वातावरण. ॲम्बियन्स एक नंबर आहे यार. आणि इथे काय खात आहे? पनीर चिल्ली. कशी आहे टेस्ट? मला सांग की मालवणातल्या लोकांना इथे रिकमेंड करशील का? हा नक्कीच. पनीर एकदम सॉफ्ट आणि टेस्टी. तू खाऊन बघ. ओके. म्हणजे रिकमेंड करू शकतो ना यांच्या रेस्टॉरंट मध्ये येऊन खायला. आवडली मयुरी? बंटी कांबळी तुमच्या हातात काय? माझ्या हातात बिंदास मुलगी आणि आजी यांचं गोल्डन बटन आहे. प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात सिल्वर बटन यावं. आणि मग त्या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर नक्कीच माणसाचा हा स्वभावच आहे की त्याला नेहमी वाटत असतं की सिल्वर बटन यावं. तर माझी पण अशी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात पण हे सिल्वर बटन माझ्या भिंतीवर लागावं. युट्यूब आणि माझ्या मेहनतीने लागावं. गोल्डन 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 बटन असं लागावं. तुला काय वाटतं मालवणी लाईफला येईल? 100%. आमच्या
तू आमचे डायमंड तू येताय बस आणि काय 2 डायमंड बटन आहेत आमच्याकडे. लकी कांबळी, गौरी पवार. तर आजीला न्यायला पुन्हा एकदा कार्ट आलेली आहे आपली बॅटरी कार. आजी गाडी इली चल. तर आता आपला पुढचा इव्हेंट पार्टी हॉल मध्ये आहे आणि आपण खूप धमाल मजा मस्ती करणार आहोत. वा आणि उत्सव मूर्ती बसलाय तिकडे. उत्सव मूर्ती 100K मंदार शेट्टी 1 मिलियन बिंदास मुलगी अँड आजी. प्रस्तावना आणि कार्यक्रम नेमकं काय आहे हे आपल्या सगळ्यांना समजावून दिलाय. तो उभा असल्यामुळे तुम्हाला खरे उत्सव मूर्ती दिसत होते ते आता तुम्हाला दाखवतो. हे 10 लाखाचा टप्पा एका मराठी माणसाने तिच्या आजीने आणि एका छोटूशा आमच्या मुलीने पार पाडलाय. सबस्क्रायबर मिळून आणि आपला दुसरा आपल्या अक्काचा लाडाचा आणि हाडाचा कोकणी माणूस मालवणी माणूस आधीपासून सुरुवात केली होती या संपूर्ण इन्फ्लुएन्सर क्षेत्रामध्ये. युट्यूबला नंतर टिकटॉक आला, इन्स्टा आला. तो निरंतर आपलं काम करत राहिला आणि लग्नानंतर त्याला 7 मिळाली ती म्हणजे त्याची सब सुद्धा त्याच्या जोडीला येऊन आमच्या कारण जितका मान मंदार साहेब तितकाच मान त्याला सावरवयामध्ये मयुरीचा पण आहे. खडा नारळाने ओटी भरा. खरं म्हणजे सगळ्या एडिटिंग मयुरी करते. मंदार फक्त तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतो. कडा कडा आपल्या केक शॉपचं नाव काय? मानस केक शॉप. मानस केक शॉप. आणि आहे कुठे आपलं हे शॉप? देवेंद्र भवनच्या अपोजिट साईडला. आपल्याला केकच्या ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर 9823555859. ओके थँक्यू सो मच. आम्ही केक खाऊन झाल्यावर तुम्हाला नक्की कळवू कसं. तुम्ही काय खाताय? व्हेज घेताय? व्हेज. कसं आहे व्हेज? नॉनव्हेज सोडून व्हेज खाताय? जेवण टेस्ट? गौरी टेस्ट कशी आहे?
चांगलं. तिखट कमी आहे फर्स्ट ऑफ ऑल जे मला लागतं. तुम्ही सगळे कुठून आलात? डोंबिवलीवर. कसं वाटलं मालवण? या अगोदर आलेले मालवणला? अच्छा, या पुन्हा इकडचे कसं सर्व्हिस आणि जेवण कसं वाटलं? चांगलं आहे. तुम्ही रिकमेंड कराल लोकांना? थँक्यू सो मच. थँक्यू. आजी कसं आहे जेवण? मस्त जेवण आहे. मला वाटलं मला जेवण स्टार्टर यांनी खाल्ले सगळ्यांनी ना. जेवण झालं ती मला विचारते सगळ्यांना, रे बसलात का त्याला त्याला झोपायला, तुला काय अजून यायचं आहे. आजीने काय घेतलं? नॉनव्हेज चिकन. चिकन राईस बीस काय लागला तर सांगा रे. तर छान तुडुंब जेवलेलो आहोत. कसं होतं जेवण? सो नक्कीच आम्ही रिकमेंड करू, या रेस्टॉरंटला या आणि नक्की या जेवणाचा आस्वाद घ्या. आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पूलमध्ये जायचं आहे, तर बघूया आता कोण कोण रेडी होतात. पुन्हा पूलमध्ये आपण उतरणार आहोत आणि उद्या सकाळी पहाटे 5 वाजता म्हणजे मला 6 वाजता उद्या कुडाळला जायचं आहे. एक महत्त्वाचं सिंधुदुर्ग पोलिसांचं काम आहे व्हिडिओ शूटिंगचं, तर त्याच्यासाठी जायचं आहे आणि हे मस्तपैकी आरामात उद्या सकाळी उठणार आहेत. तर आपली सोवी रूम नंबर 10 डॉर्मेटरीमध्ये. ए चालू केली नाही लाईट? मस्त. इथे 4 ते 5 लोक आरामात झोपू शकतात. इथे देखील बेड लागू शकतो. सो आम्ही इथे डॉर्मेटरीमध्ये आल्यानंतर सगळीच जण इथे आलेली आहेत. गौरी, ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझा? मस्त होता. कसं वाटलं सेलिब्रेशन तुला? छान वाटलं, एकदम सिम्पल स्वीट. आरुश्री, तुला असं वाटतं का तुझ्या गोवाचे 1 मिलियन होतील? येस, बी पॉझिटिव्ह. मी असेल तर होईलच. अच्छा, ती असेल. नाही, तू म्हणाला तुला ना. काय वाटतं? नक्कीच बी पॉझिटिव्ह. होतील माझे म्हणून चॅनल नक्की माझे नाही. होते. ऋत्विक दुरी, आरुषी आणि अमोलचे कसा होता videos experience? पाहिजेत खूप अजून. मस्त, खूप मजा आली. खूप दिवसांनी आपण भेटलो. यस, नक्कीच. मला आवडतात. नितेश सुपरस्टार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. सगळ्यांनी कमेंट मध्ये त्याला शुभेच्छा द्या. आज त्याचा वाढदिवस देखील आहे थँक्यू सो मच. आणि आपण केक कापणार होता. हॅपी बर्थडे सुपरस्टार. सो सुप्रभात. सकाळ झालेली आहे. सगळेजण आपापल्या घरी गेलेले आहेत. आम्ही दोघे सकाळी 5 वाजता उठून सिंधुदुर्ग पोलिसांच्या एका कार्यक्रमाला गेलेलो ओरसला आणि तिथून आता आलो आहे. सो 11:15 झालेत आणि आम्ही आता नाश्ता करतोय. पोहे चांगले आहेत. चला नाश्ता करून घेऊया. नाश्ता झाला आणि मग बेफाम पाऊस सुरू झाला. बेफाम पाऊस सुरू झाल्यावर आम्ही थांबून बसलो घरात रूममध्ये आणि मग जेवणाची वेळ झाली. सो व्हेज अँड चिकन मसाला अतिशय टेस्टी आहे, जबरदस्त. ट्राय करून बघ. तर मित्रांनो, फार धमाल आली. सगळेजण एकत्र होते. सकाळी निघताना त्यांची आमची काय भेटगाठ झाली नाही, कारण का आम्ही सकाळी 4ला उठून 5लाच इथून निघालो आणि बाकी सगळेजण 9 वाजता चेकआउट केलं. त्यांच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला या सगळ्या गमती जमती बघायलाच मिळतील. तर तुम्ही जर कोकणात येत असाल तर नक्की माईज बीच रिसॉर्टला तुम्ही भेट देऊ शकता. इथल्या रेटबद्दल म्हणायचं झालं तर प्रत्येक सीझनचा हा रेट बदललेला असतो. तरी मी एक तुम्हाला अंदाज सांगतो की प्रत्येक कॅटेगरीमधल्या रूम्स आहेत. वुडन आहे, डिलक्स आहे, सुपर डिलक्स आहे, डॉर्मेटरी आहे. तर साधारण 3,000 पासून याची स्टार्टिंग रेंज आहे. ती तब्बल साधारण 10,000च्या प्राइस रेंजपर्यंत आहेत.
सो त्या दिवशीची जी काय प्राइस रेंज आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की खाली आलेल्या नंबरवर किंवा कॅप्शनमध्ये मी यांचा पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल देत आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.